उद्धव ठाकरे यांनी घेतले संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन। उद्धव ठाकरे हे कालपासून बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काल त्यांच्या चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे जनसंवाद सभा झाल्यात। रात्री ते शेगावमध्ये मुक्कामाला होते। आज त्यांच्या पुन्हा खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा येथे कॉर्नर सभा होणार होत्या। मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झाल्याने त्यांनी आपला पुढील दौरा रद्द करून संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले आहेत। यावेळी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने त्यांचा तिथे सत्कार करण्यात आला। दरम्यान त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गजानन महाराज संस्थान मुख्य निळकंठ दादा पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। ओके 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 साइड ला दादा चला दुर्दैवी घटना आहे। आता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते। कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते। एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे। आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे, मी आता निघालोच आहे मुंबईला। लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते, आजही आहेत। म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते।